नमस्कार, मी शनाया. आज राज्याच्या राजकारणात अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा प्रकार समोर आलाय. अजित पवार हयात असताना ज्या काही महत्त्वाच्या फाईल्स प्रलंबित ठेवल्या गेल्या होत्या, त्या फाईल्सवर त्यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात घाईघाईने सह्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नेमक्या कोणत्या फाईल्स होत्या, त्या आधी का थांबवण्यात आल्या, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशीच त्या मार्गी लावण्याची इतकी घाई का झाली, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला तर हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशीच मंत्रालयात एका खात्यात मात्र सह्यांचा सपाटा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून स्थगित करण्यात आली होती. मात्र ज्यांच्याकडे हे खातं होतं त्या अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला अवघे काही दिवस उलटलेले असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून राज्यातील 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालेला असताना आणि राज्य शासनाकडून शासकीय दुखवटा जाहीर झालेला असताना देखील मंत्रालयातनं मात्र गुपचूपपणे राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला जात होता. यातील पहिलं प्रमाणपत्र तर 28 जानेवारीला दुपारी 3:09 देण्यात आले, जेव्हा अजित पवारांचा मृतदेह हा बारामतीच्या मेडिकल कॉलेजमध्ये आणला होता. पुढे 2 फेब्रुवारी पर्यंत अशी 75 प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत देण्यात आलेली अशी 75 प्रमाणपत्र आपल्याकडे सध्या उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कागदपत्रांमध्ये या प्रमाणपत्रांना अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीममध्ये जेव्हा मंजुरी मिळाली ती वेळ देखील माझ्याकडे नमूद आहे. त्यामध्ये श्री माता कन्याका सेवा संस्थेला 28 जानेवारीला दुपारी 3:09 आणि 42 सेकंदांनी हे प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळला देखील 28 जानेवारीला अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्यात आले. 28 जानेवारीला आणखी 7 संस्थांना अशी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. 29 तारखेला आणि 30 तारखेला देखील अशी प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. 1 फेब्रुवारीला रविवार असल्याने त्या दिवशी ही प्रमाणपत्र देण्यात आली नव्हती. मात्र लागलीच 2 फेब्रुवारीला पुन्हा हे प्रमाणपत्र देण्यात आले. यातील अनेक प्रमाणपत्र हे संध्याकाळी 6:45 किंवा 6:58 म्हणजे कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर मंजूर करण्यात आल्याचं पाहायला मिळाले. हे असं का करण्यात आलं असेल हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. विशेष म्हणजे अल्पसंख्याक दर्जा देण्याची ही प्रक्रिया मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच अल्पसंख्याक विभागाचं मंत्रिपद जेव्हा माणिकराव कोकाटे यांच्याकडे होतं तेव्हापासूनच स्थगित करण्यात आलं होतं. अल्पसंख्याक दर्जा देताना अनेक गैरप्रकार होत असल्याचं समोर आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी 1 ऑगस्ट 2025 नंतर ज्या संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला होता त्या संस्थांबाबतच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. त्याचबरोबर त्यानंतर अल्पसंख्याक दर्जा देताना सर्व निकषांची पूर्तता झालेली आहे की नाही याची खातरजमा करण्यात यावी असा आदेश देखील दिला होता. डिसेंबर महिन्यात माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती बदलण्यात आली. कोकाटे यांच्याकडील कृषी खातं जसं दत्तात्रय भरणेंकडे गेलं तसंच अल्पसंख्याक विकास हे खातं अजितदादांनी स्वतःकडे ठेवून घेतलं होतं. त्यानंतर अजितदादांच्या काळात देखील महाराष्ट्रातील एकाही शिक्षण संस्थेला अल्पसंख्याक असा दर्जा देण्यात आला नाही. मात्र अजितदादांच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांमध्ये मंत्रालयात अल्पसंख्याक विभागाकडून 75 संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शैक्षणिक संस्था अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी का धडपड करतायत याची कारणं हा दर्जा मिळाल्यानंतर ज्या शिक्षण संस्थेला मिळणाऱ्या सवलतींमध्ये दडले असंच म्हणावं लागेल. कारण अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर त्या शिक्षण संस्थेला विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देता येतो. अशा शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक भरती करताना टीईटी परीक्षेतून सूट मिळते. अल्पसंख्याक संस्था आरटीआय कायद्याच्या कक्षेबाहेर जाते. अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सवलत मिळते. अल्पसंख्याक दर्जा हा प्राप्त झालेल्या संस्थेला वेगवेगळ्या कारणांसाठी लाखो करोडो रुपयांचं शासकीय अनुदान मिळवण्याचा मार्ग देखील मोकळा होतो. असे अनेक फायदे मिळवण्यासाठी शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक हा दर्जा हवा असतो. अजित पवारांच्या मृत्यूनंतर देण्यात आलेल्या या प्रमाणपत्रांवर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शोना यांची डिजिटल सही आहे. अजित पवारांच्या मृत्यूनंतर ज्या गुपचूप पद्धतीने ही प्रमाणपत्र देण्यात आली आहेत ती पाहता ही प्रमाणपत्र देताना कोट्यावधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय. त्यामुळे ही प्रमाणपत्र देण्याच्या या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. बरं, यामध्ये अल्पसंख्याक कोणाला म्हटलं जातं ते देखील बघूयात.
मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध, शीख आणि ज्यू हे समूह महाराष्ट्रात अल्पसंख्याक म्हणून गणले जातात. या समूहाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा प्राप्त होतो. मात्र ज्या शिक्षण संस्थांच्या विश्वस्तांची किंवा संचालकांची मातृभाषा मराठी सोडून इतर कोणती भारतीय भाषा असेल तर अशा संस्थांना भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त होतो. संस्थेची निर्मिती आणि प्रशासन संबंधित अल्पसंख्याक समूहाच्या सदस्यांकडून ती होत आहे. ज्या अल्पसंख्याक समूहाचे दर्जा प्रमाणपत्र मागणीसाठी अर्ज सादर करण्यात येत आहे अशा समूहाच्या व्यक्तींचे संस्थेच्या व्यवस्थापनामध्ये मूळ सदस्य यांचं प्रमाण सर्व काळ प्रत्येकी 50% पेक्षा जास्त असायला लागतं. सदर संस्थेच्या घोषित उद्दिष्टांमध्ये ती संबंधित धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी कार्य करणार असल्याचा स्पष्ट त्यामध्ये उल्लेख असला पाहिजे. संस्थेच्या व्यवस्थापनातील सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त सदस्य हे महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने मान्यता प्रदान केलेली शाळा, अपंग शाळा, व्यवसाय अभ्यासक्रम, तंत्र शिक्षण अभ्यासक्रम, महाविद्यालय, वैद्यकीय अभ्यासक्रम इत्यादी शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू असणं आवश्यक असतं. दरम्यान अजित पवार हे हयात असताना ज्या फाईल्स पेंडिंग ठेवण्यात आल्या होत्या त्या फाईल्सवर अजित पवारांच्या निधनानंतर आणि निधनाच्या दिवशीच मंत्रालयात घाईघाईने सह्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सर्वच वंगाळ झालाय. माणसाची काही किंमत आहे की नाही, थोड्याफार तरी भावना आणि संवेदना असायला हव्यात की नाही असा सवाल करत रोहित पवार यांनी एक्स पोस्ट मधनं आपल्या भावना मांडल्या आहेत. तसेच शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या या प्रकरणात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे असा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला असून त्यांनी कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा हा प्रकार धक्कादायक असून संबंधित अधिकाऱ्यांवर CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी प्यारे खान यांनी केली आहे. आता पाहायचं हे आहे की सरकार या आरोपांवर अधिकृत भूमिका मांडणार का, संबंधित फाईलची माहिती जाहीर करणार का आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार का. कारण शेवटी प्रश्न एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. प्रश्न आहे राज्यातील प्रशासनाची कार्यपद्धती किती संवेदनशील आणि जबाबदार आहे याची. तुम्हाला काय वाटतं? निधनाच्या दिवशीच त्या फाईल मार्गी लावण्याची इतकी घाई का झाली असावी? प्रशासनावर कोणाचा दबाव होता का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,